यानंतरची बातमी आहे आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत। आरक्षण गेलं तेव्हा गप्प का होता असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केलाय, तर जरांगेंनी नौटंकी बंद करावी असा हल्लाबोल प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलाय। मंत्रिमंडळ असेल याने घेतलेली भूमिका आहे आणि मग जे आज बोलतायत त्यांना आमचा प्रतिप्रश्न आहे, उद्धवजींच्या काळामध्ये तुम्हाला आरक्षण आणि त्या विषयातली भूमिका झालीच नाही, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? पवार साहेबांच्या समर्थनाचा पक्ष ज्या वेळेला सत्तेत होता त्यावेळेला त्यातलं 1% काम झालं नाही, किंबहुना सर्वोच्च न्यायालयामध्ये देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण व्यापकच झालं, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? अखंड महाराष्ट्राला आणि देशाला कळून चुकलंय की जरांगे पाटलांची नौटंकी ही कोणाच्या बोलण्यावर चालली आहे। ज्यांनी आयुष्यभर लोकांची तुतारी वाजवण्याचं काम केलं आणि त्यांना आता तुतारी निशाणीच मिळाली आहे, त्या शरद पवारांचा यामागे संपूर्णपणे हात आहे, राजेश टोपेंचा हात आहे। त्यामुळे त्या ट्विटच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला सत्य सांगण्याचा प्रयत्न हा माझा होता, तो मी केलेला आहे।